मुंबईमधील बीकेसी पोलीस स्टेशनवर काँग्रेसनं मोर्चा काढलेला आहे। स्मार्ट मीटर विरोधामध्ये काँग्रेसकडून आंदोलनाचं 2 दिवसांपूर्वी पोलिसांना पत्र पाठवण्यात आलेलं होतं। मात्र आंदोलनकर्त्यांच्या गाड्या पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याचा काँग्रेसनं आरोप केलेला आहे। याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी। अदानी विरोधात मुंबई काँग्रेसच्या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। मी सध्या बीकेसी परिसरामध्ये आहे। बीकेसी परिसरामध्ये आपण पाहिलं तर काही प्रमाणामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी हे अदानी विरोधात या ठिकाणी आंदोलनाला जमलेले आहेत। आपण पाहतोय बीकेसी पोलीस ठाण्याबाहेरची ही दृश्य आहेत। बीकेसी पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते हे सध्या अदानी विरोधात आंदोलनाला जमलेले आहेत। आज 2 वाजता चेन्नी तल्ला यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचं अदानी विरोधात आंदोलन होणार होतं। मात्र पोलिसांनी याला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली आणि यानंतर आपण पाहिलं तर वर्षा गायकवाड, असलम शेख, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे हे नेते सध्या बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये चर्चेसाठी पोहोचलेले आहेत। अचानकपणे का आम्हाला परवानगी नाकारली अशी विचारणा सध्या पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना करताना हे नेते मंडळी दिसत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर अदानी कंपनीची इलेक्ट्रिसिटी तसेच अदानी धारावीचा पुनर्विकास करतोय या विरोधात या ठिकाणी आपण पाहतोय काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी हे आंदोलन व मोर्चा करताना पाहायला मिळत आहेत। जोरदार घोषणाबाजी राज्य सरकारच्या विरोधात व अदानींच्या विरोधात सध्या पाहायला मिळते। बीकेसी पोलीस ठाण्याबाहेरची ही दृश्य आहेत। एकीकडे नेते मंडळी पोलिसांची परवानगी संदर्भात चर्चा करतात तर दुसरीकडे अदानी विरोधात कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे मोठ्या संख्येने आता बीकेसी पोलीस स्टेशन बाहेर जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अदानी कंपनीची इलेक्ट्रिसिटी देखील मोठ्या प्रमाणात आता वाढत चाललेली आहे। तसेच अदानी ही कंपनी सध्या धारावीचा पुनर्विकास करते याला देखील काँग्रेसचा विरोध आहे आणि त्यामुळेच हे आंदोलन सध्या आता सुरू झालेलं आहे। कॅमेरामॅन विजय देसाईसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। काँग्रेसनं आज हे आंदोलन पुकारलेलं होतं। मुंबईमध्ये काँग्रेसनं मोर्चा काढलेला होता। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे। काँग्रेसचा आज अदानी कंपनी विरोधातला मोर्चा आहे। सध्या मी वांद्रे बीकेसी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर काँग्रेसचं सध्या अदानी कंपनी विरोधात आंदोलन सुरू आहे। आपण पाहतोय काँग्रेसचं आज अदानी कंपनी विरोधात आंदोलन होणार होतं। मात्र ऐन वेळेला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आणि त्यानंतर आपण पाहतोय काँग्रेसचे कार्यकर्ते हे सध्या आक्रमक झालेले आहेत। बीकेसी पोलीस ठाण्याबाहेरची ही दृश्य आहेत। सध्याची ही दृश्य पाहतोय सध्या काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड असतील, असलम शेख असतील, तसेच असलम शेख, नसीम खान हे नेते मंडळी सध्या या ठिकाणी जमलेले आहेत। अदानी कंपनीकडून सातत्यानं इलेक्ट्रिसिटी मध्ये वाढ केली जाते तर दुसरीकडे अदानी कंपनीकडून धारावीचा पुनर्विकास केला जातोय त्याला काँग्रेसचा विरोध आहे आणि त्यामुळेच आता सध्या पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरीही काँग्रेस कार्यकर्ते हे वांद्रे बीकेसी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करतायत, मोर्चा काढून आहेत। आपण सध्याची दृश्य पाहतोय पोलीस त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारलेली आहे। मात्र काँग्रेस कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस त्यांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतायत। सध्याची ही दृश्य पाहतोय बीकेसी पोलीस ठाण्याबाहेरची ही दृश्य आहेत। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी ही सध्या बीकेसी पोलीस ठाण्याबाहेर सध्या पाहायला मिळते। अदानी कंपनीकडून इलेक्ट्रिसिटीमध्ये देखील सातत्याने वाढ केली जाते या विरोधात, तसेच अदानी कंपनीकडून जो धारावी पुनर्विकास केला जाणार आहे या प्रकल्पाला देखील काँग्रेसचा विरोध आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या आपण पाहतोय काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी हे आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस देखील दुसरीकडे त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करतायत। सध्याची ही दृश्य पाहतोय बीकेसी पोलीस ठाण्याबाहेरची ही दृश्य आहेत। या दृश्यांमध्ये पाहतोय कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी नेत्यांकडून अदानी विरोधात, सरकार विरोधात केली जाते तर दुसरीकडे पोलीस त्यांना शांत बसण्याचं आवाहन करतायत। मात्र तरी देखील पोलीस ऐकण्यासाठी तयार नाहीत आणि कार्यकर्ते हे आक्रमक असल्याचं सध्या बीकेसी पोलीस स्टेशन बाहेरची दृश्य पाहायला मिळत आहेत।
की ज्या प्रकारे आपल्याला ही दृश्य पाहायला मिळत आहेत, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल, मात्र तत्पूर्वी आपल्या प्रेक्षकांना आपण समजावून सांगूयात नेमकं त्या ठिकाणी काय घडतंय ते. स्मार्ट मीटर विरोधामध्ये काँग्रेसनं आंदोलन पुकारलेलं होतं. अदानींविरोधातल्या या आंदोलनाला मात्र मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यानंतर मोर्चाला ऐनवेळी परवानगी नाकारल्यामुळेच आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचंही दिसू लागलेलं. पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केलेला, अडवून त्यांना ठेवण्यात आलेला आहे. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा